नगर परिषद आणि नगरपंचायतींचा निकाल आता थेट 21 डिसेंबरला लागणार आहे। नागपूर खंडपीठाने हा सगळ्यात मोठा निर्णय दिलाय। आजच्या आणि पुढे ढकललेल्या निवडणुकीचा निकाल आता 21 डिसेंबरला मिळेल। नगर परिषद नगरपंचायतींची उद्याची मतमोजणी देखील पुढे ढकलण्यात आली आहे। आपण पाहतोय उद्या या आजच्या मतदानाचा निकाल होता, उद्या मतमोजणी होणार होती, मात्र राज्यातल्या काही नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या आणि आता आज झालेलं मतदान आणि 20 तारखेला होणाऱ्या मतदान या दोन्ही गोष्टींचा निकाल आता थेट 21 डिसेंबरला लागेल। निवडणूक आयोग आणि न्यायालय याच्याबद्दल न बोललेलं बरं। सगळीकडे नाही बघा, ऐका एक मिनिट। आता प्रवेशाचा कार्यक्रम झालाय, याच्यावरती आज आदित्य मला वाटतं प्रेस घेतो आहे, आजच घेतो बहुतेक, आणि नाही तर मी या विषयासाठी पुन्हा भेटेन, पण आता याच्यात मिक्स करू नका। शेवटी आम्ही सगळे जनता निवडणुकीला उभे राहणारे कार्यकर्ते प्रचंड काम करतात आणि मग निवडणुकीच्या निकालावर जर लोकांना इतका वेळ थांबावं लागत असेल तर योग्य नाही। निवडणूक आयोगाने निर्णय घेतानाच सगळे गोष्टी विचारांती घ्यायला पाहिजे होत्या। या निवडणुकातला गोंधळ हा नगरपालिकेत झाला। जिल्हा परिषदेच्या निवडणुका तरी किमान त्यांनी पूर्ण विचारांती, उशीर झाला तर चालेल पण पूर्ण विचारांती घ्याव्यात। शिंदे साहेबांच्या वतीनं मी देखील सांगतो की आम्ही देखील निवडणूक आयोगानं असं का केलं या विचारात आहोत। त्याच्यामुळं निवडणूक पुढं का गेली, निवडणुकीचा निकाल तर हायकोर्टानं मला वाटतं सांगितलं की पुढं द्यावा म्हणून, पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने म्हणजे निवडणूक आयोगानं सुरुवातीच्या निवडणुका रद्द करून 20 तारखेला का घेतल्या हे मात्र अजून कोणाच्या लक्षात आलेलं नाही। हे आमच्या सगळ्यांच्या आकलन शक्तीच्या बाहेरचं आहे, कारण 25-25 वर्ष निवडणुका लढवतोय, असं कधीच झालेलं नव्हतं। आधी विरोधकांनी अशी मागणी केली की निवडणूक ही पुढे गेली असल्यामुळे उद्याची जी मतमोजणी आहे ती उद्या करण्यात येऊ नये अशी मागणी त्यांनी काल केली होती। आता सर्व निवडणुका पार पाडल्यानंतर सर्व निवडणुकांची एकत्रित मतमोजणी ही 21 तारखेला करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये पण त्यांना प्रॉब्लेम आहे। असं आहे की बिहारमध्ये त्यांनी SIR ला काँग्रेसने विरोध केला, महाराष्ट्रामध्ये म्हणतात की SIR केलं पाहिजे। त्यामुळे नक्की त्यांची भूमिका काय, कन्फ्युज्ड अशा प्रकारच्या स्टेटमध्ये संपूर्ण विरोधक आहेत, महाविकास आघाडी आहे आणि जनतेने त्यांना घरचा रस्ता दाखवल्यामुळे निराशेच्या पोटी अशा प्रकारची विधानं ते करत आहेत। मला असं वाटतं हा निर्णय फार दुर्दैवी आहे। कुठेतरी कोर्टानेही कुठेतरी या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊन काही जिथे काही चुका झाल्या ते थांबवलं तिथपर्यंत ठीक होतं। काही ते केसेस पेंडिंग होते, पण सरसकट सगळेच निर्णय 21 तारखेपर्यंत पेंडिंग करणं हे मला असं वाटतं कोर्टाचं कुठेतरी इंटरप्रिटेशन चुकलेलं आहे। कुठेतरी हा निर्णय चुकीचा झालेला आहे आणि हा लोकशाहीच्या विरोधातला निर्णय झाला असं मला वाटतं।